आम्ही दोनांना सांगितले. किरण भाऊ, तुम्ही आम्हाला फोन करून बोलवलं आणि तुम्ही ही जी परिस्थिती दाखवताय ही नेमकी काय परिस्थिती आहे? विषय असा आहे, निमगाव सावरती घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. आता इथं पाहायला गेलं ती शाळा आहे आपली, इथं जवळ हजारो मुलं शिक्षण घेतात. आज जर पाहायला गेलं वातावरणात जर बदल झालेला आहे, डेंग्यूचे आजार वाढलेले आणि हा जो कचऱ्याचा विषय, आता हे स्थानिक ग्रामस्थ आहे, काही इथं दुकानदार आहे, इथं हॉस्पिटल आहे, पुढे इथं औषधांचं दुकान आहे, हे जे काही इथं आजूबाजूला लोक वस्ती इथं विषय कारण हा कचरा सगळ्या लोकांचा इथं येऊन पडतो. कशामुळे येतोय? ग्रामपंचायतची उपाययोजना नाही, त्याच्याबाबत ग्रामपंचायतीला कचरा उचलत नाही किंवा काय नाही, व्यवस्था होत नाही. आज जे काही हा कचऱ्याचा प्रश्न आहे तो मोठा गंभीर आहे. उद्या डेंग्यूचं प्रमाण वाढले, लोकांना आजाराचं प्रमाण वाढले, लोक आपली पोरं शाळा छुटून शाळेच्या बाहेर जर गेटवरती एवढ्या प्रमाणात कचरा जर पडत असेल तर ग्रामपंचायत करते का? ग्रामपंचायतची कुठली उपाययोजना आहे का याच्याबाबत? आणि उद्या जर या गोष्टींना कुणी आजारी पडलं, उद्या काय झालं तर ह्या मुलांच्या दवाखान्याच्या आरोग्याचा प्रश्न कोण बघणार? ग्रामपंचायतच्या निवडामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, त्याच्यावरती आवाज उठवायचा कोणी? आज जर लहान लहान पोरं आपल्या इथून रोज जाते, ज्याच्यात मच्छर बघा किती, त्याच्यावरती ओला कचरा पडतो, सुका कचरा पडतो, याच्यावरती ग्रामपंचायतनी काही उपाययोजना केली पाहिजे का नाही केली पाहिजे? आता इथे हॉस्पिटल आहे पुढं, तिथे रोज रुग्ण येतात, त्यांना पण किती अडचण आहे. तिथे व्यावसायिक आजूबाजूचे दुकानदार व्यावसायिक आहे, त्यांच्याही दुकानाने लोक येत असतात, त्यांना जरा प्रमाण कसं आहे या ठिकाणी? दादा, तुम्ही रोज हॉस्पिटलवरती असताय, या कचऱ्याचा नेमका काय विषय आहे? ते कचरा आम्हाला खूप त्रास होते, ते तुम्ही येतं कचरा येऊन टाकीचे, ते कचरा उचलला पाहिजे ग्रामपंचायत. मग तो कोणी उचलला पाहिजे? ग्रामपंचायतीने. दादा, तुमचं या ठिकाणी खत औषधाचं दुकान आहे. किरण भाऊ कोथळे यांनी आम्हाला सांगितलं का इथं ग्रामस्थांना त्रास होतोय, या कचऱ्याबाबत काय सांगाल तुम्ही? ग्रामपंचायत काही व्यवस्थित कामकाज दिसत नाही, वारंवार सांगूनही त्यांना कळत नाही. त्यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी ही आमची विनंती राहील. या कचऱ्याचा तुम्हाला काही त्रास आहे का? खूप त्रास आहे, म्हणजे जास्त होतं ते डेंग्यू आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. काही या ठिकाणी भरपूर कचरा आहे शाळेच्या बाजूला. तुमचं शेजारी दुकान आहे, तुम्ही शेजारी राहिला आहेत, तर तुम्हाला या कचऱ्याचा काही त्रास वगैरे आहे का? त्रास आहेच ना. काय त्रास आहे या कचऱ्याचा, किंवा काय याच्या हा टाकला पाहिजे का नाही टाकला पाहिजे, का याची काय विल्हेवाट लावली पाहिजे? नाही टाकला पाहिजे, कचरा नाही टाकला पाहिजे. याची विल्हेवाट लावली पाहिजे का नाही लावली पाहिजे? कुणी लावली पाहिजे मग? असं ग्रामपंचायत निमगाव साहेबांनी लावली पाहिजे का? आता ग्रामस्थांनी बाहेर दिल्यात काही, ते बोलतात ह्या कचऱ्याचा आम्हाला भरपूर त्रास आहे. आता इथे शाळेत काही विद्यार्थी येतात, याच्यापासून रोगराई होऊ शकते काही. आता सध्या मलेरियाची साथ चालू आहे, अनेक ठिकाणी मलेरिया आहे, आपल्या ठिकाणी इथं आजूबाजूला दुकान आहे, तुम्ही स्वतः राहिला आहेत, याची विल्हेवाट लागली पाहिजे का नाही लागली पाहिजे ना? काही ग्रामस्थ आहेत, त्यांनी आपल्याला फोन करून बोलवलं आहे, त्यांचं काही म्हणणं आपण ऐकून घेणार आहे. दादा, काय आहे तुमचं म्हणणं? आमचं बोलवलं आहे, आमचं म्हणणं असं आहे की ते शाळा आहे आणि शाळेत जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थी शिकत आहे. तरी शाळेच्या आजूबाजूला जो कचरा दिसतोय त्या कचरा व्यवस्थापन ग्रामपंचायतीने करावा, ही सगळी ग्रामस्थांची मागणी आहे. आणि आता डेंग्यूची साथ चालू आहे, सगळं आजारपण आहे, सगळं हे आजूबाजूचं स्वच्छता ग्रामपंचायतीने ही करावी, ही कळकळीची विनंती राहील ग्रामपंचायतीला. आणि सगळं व्यवस्थापन करावं ही सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची सुद्धा मागणी आहे का सगळे आजूबाजूला कचरा आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन करावा. म्हणणं आहे आमचं, नाही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला या कचऱ्याचा काही स्वच्छतेचा त्रास आहे का? ग्रामस्थांचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला या इथलच्या कचऱ्याचा खूप त्रास आहे. इथलचीच लोक येतात, इथं कचरा टाकतात, आम्हाला शाळेमध्ये मग डेंग्यूचा आजार वाढतात, कारण की इथं कीटक होतात ना, ते कीटक येतात शाळेत, ते आम्हाला चावतात, मग काही पोरं आजारी पडल्यामुळे त्यांचं शाळेचं शिक्षण नाही बुडतोय. मग आमची ग्रामस्थांना विनंती राहील की या कचऱ्याचा काहीतरी करा.